अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। चला तर मग आज आपला विषय आहे, आज मी एक नवीन आणि विशेष माहिती मी सांगणार आहे। मोरपिसाचे उपाय आपल्या घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवल्याने कोणती आपल्याला चांगले शुभ परिणाम भेटतात ते सगळं सविस्तर सांगणार आहे। हे मोरपीस हे घरामध्ये असणेच खूप शुभकारक मानले जातात। मोरपिसामध्ये हे मोरपीस भगवान विष्णूच्या मस्तकावर चढवलेले जातात, आपण पाहतोच। म्हणून जिथं भगवान विष्णूचे मूर्ती फोटो ठेवलेले असतात तिथं एक मोरपीस आपण आवर्जून ठेवावा। बघा, वास्तुदोष दूर करण्यासाठी ह्या मोरपिसाचा खूप उपयोग केला जातो। आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर आपल्याला ह्या मोरपिसापासून वास्तुदोष कमी होण्यासाठी खूप मदत होते। आपल्याला राधाकृष्णाची मूर्ती घरामध्ये असेल तर ती मूर्ती आपण दक्षिणमुखी ठेवून या मूर्तीवरती आपल्याला दररोज पंचोपचार पूजा करून, कृष्णाची पूजा करून नैवेद्य दाखवावा। आणि हे नैवेद्य आपल्याला सगळं 40 दिवस दाखवायचं आहे। आपण हे धन प्राप्तीसाठी सेवा करत असतो, तर आपल्याला 40 दिवस भगवान राधाकृष्णाच्या मूर्तीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि ती मूर्ती दक्षिणमुखी करून ठेवायची आहे। आणि 41व्या दिवशी आपल्याला ते मोरपीस आणि 40 दिवस ते एक मोरपीस भगवान राधाकृष्णाच्या मूर्तीवरती, म्हणजे आपण असं वरती ठेवायचं आहे त्यांच्याजवळ। आणि मग 40 दिवस नैवेद्य वगैरे दाखवून आरती करायची आहे, पंचोपचार पूजा करायची आहे दररोज 40 दिवस लगातार। आता जर स्त्री असेल, त्यांना जर अडचण येत असेल तर घराकडून कोणाकडून तरी करून घ्यावे। 40 दिवस हे खंड पडू देऊ नये। आणि 41व्या दिवशी ते मोरपीस जसं आपण 40 दिवस नैवेद्य दाखवून आरती केली, तसंच आपण 41व्या दिवशी सुद्धा तसंच नैवेद्य दाखवायचं आहे, आरती करायचं आहे। आणि जे काही मोरपीस आपण ठेवलेलं आहे ते मोरपीस घेऊन आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। असे केल्याने आपल्या तिजोरीमध्ये धन येण्याचे मार्ग प्राप्त होतात। आणि बघा, आपल्या घराच्या दक्षिण आणि पूर्व कोपऱ्यामध्ये जर मोरपीस ठेवल्याने कुटुंबाची आर्थिक प्रगती व भरभराट होते आणि धन येण्याचे अनेक मार्ग आपल्याला भेटतात। तर पश्चिम कोपऱ्यामध्ये हे मोरपीस ठेवल्याने विषारी प्राण्यापासून आपल्याला संरक्षण होते। हे एवढं महत्त्व आहे ह्या मोरपिसाचे। समजा आपल्या डायरीमध्ये हे मोरपीस ठेवले तर आपला राहू दोषाचा जो काही प्रभाव असतो तो कमी होतो। हे राहू दोष प्रभाव कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावशाली हा उपाय आहे। आपल्या कुंडलीमध्ये राहू दोष जर असेल तर आपण एक मोरपीस आपल्या डायरीमध्ये आवर्जून ठेवावे। त्यामुळे मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागतो। आणि मोरपीस पुस्तकात ठेवल्याने शुभ मानले जाते। आणि चांदीच्या डब्बीत मोरपीस ठेवून बाळाच्या उसाशी ठेवल्याने बाळाला दृष्ट लागत नाही, अशी आपली शास्त्रीय मान्यता आहे। तर एवढं ह्या मोरपीस आहे। जिथं मोरपीस ठेवले जातात त्या घरामध्ये नकारात्मकता सुद्धा राहत नाही। नकारात्मकता नष्ट होण्यासाठी हे मोरपिसाचा अत्यंत चांगला उपयोग होतो। आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर ह्या मोरपिसाचा उपाय आपण आवर्जून करावा। दक्षिण आणि पूर्व ह्या दिशेमध्ये आपल्याला हा मोरपीस लावायचा आहे। म्हणजे आपल्याला कर्ज वगैरे बाजारी झाली असेल आणि कर्ज फिटण्यासाठी सुद्धा मदत होते आणि धन येण्यासाठी सुद्धा मदत होते। तर हे मोरपिसाविषयी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती। माझी माहिती जर आवडली असेल तर मग हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये शेअर करा। आणि जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनचं बटन दाबून ऑलवर क्लिक जरूर करा। आणि जर तुम्हाला अजून काही विचारायचं आहे, आवडला असेल व्हिडिओ, तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि काही विचारायचं असेल तर विचारू शकता। शुभ दिवस जावो। धन्यवाद।